सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महत्वाचा मुद्दा असा आहे, तुम्ही देव पाहिला का? कोण म्हणतो तो ज्योतिरूप आहे, कोणी म्हणते तो वायुरूप आहे, कोणी म्हणते तो सगुण आहे, कोणी म्हणतो निर्गुण आहे. खरा देव जगात कोणी पाहिला हा जो प्रश्न आहे तो अजूनपर्यंत जगाला सोडवता आलेला नाही. जग याच्यामध्ये अडकून बसलेले का? तर प्रत्यक्ष परमेश्वरापर्यंत जाण्याची शक्ती मानवामध्ये किंवा योगाभ्यासामध्ये राहिलेली नाही. स्वप्नात देव येतो, काहीतरी सांगून जातो, त्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. देव हा प्रत्यक्ष भेटला पाहिजे, त्याने आपल्याला काहीतरी ज्ञान सांगितलं पाहिजे. आता समजा ज्ञानेश्वर महाराज आहेत, हे तुम्हाला वायुरूप भेटू शकतील किंवा दिव्य रूपाने भेटू शकतील, पण प्रत्यक्ष जो परमात्मा परमेश्वर आहे तो तुम्हाला सगुण रूपात भेटतो, तुम्हाला मदत करतो, कार्य करतो. आता काय लोक काय म्हणतात की यांना मदत केली देवाने, बा माणूस तर देवाने त्या माणसाला प्रेरणा दिली, मग हा माणूस त्याजवळ गेला, त्याने त्याला मदत दिली, असा एक संभ्रम करून देवधर्माच्या बाबतीत काहीतरी उत्तर देऊन हे तसेच चालतात. मूर्ती देव आहे का, तुमचं देव आहे का, आणि आपल्या घर शहरात आहे का, हे सगळ्या ज्या कल्पना आहेत या सगळ्या कल्पना म्हणजे मानवाला धुळीत मिळवणारे आणि उगाच काल्पनिक काय ते काल्पनिक सांगून आयुष्य जगण्याचं आणि वाकड्या तिकडे मार्गाने पळायला लावायचं रहस्य आहे. प्रत्येकाला विचारलं, देव कोणी पाहिलंय का? अहो, देव पाहिल्याशिवाय साधू संतांनी त्याचा इतिहास लिहिलाय का? हा महत्वाचा मुद्दा आहे ना. सगुण स्वरूपात जो परमात्मा आहे तो असा श्रीवत्सवक्षा भगवंत ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सहूर्त दशांगुलम, हा जो परमेश्वर आहे, अनंत शिरे, अनंत डोळे, अनंत कान, अनंत भात पाय असला जो परमात्मा आहे तो प्रत्यक्ष पाहायचा म्हणजे आपल्याला स्वर्गात जाऊन पाहायचा आहे. तो खरा तिथं आहे का? आणि तिथं पाहिल्यानंतर तसाच परमेश्वर पुन्हा कृष्ण रूपाने पृथ्वी आलाय का पाहायचं. हे जर पाहायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला आयुष्यच काय, पण अनंत जन्मामध्ये तुम्हाला सतत परमेश्वराची भक्ती करणे आवश्यक आहे. कारण परमेश्वराचं जे शरीर आहे, परमेश्वर आहे, त्याचं शरीर जे आहे ते वज्र कवच आहे, आणि ते आपल्या शरीराच्या वज्र कवच असून त्या शरीरामध्ये सर्व अवयव आहेत. आणि मुख्य मुद्दा म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये अमृत आहे, रक्त नाही, हाडं नाहीत. वज्र कवचमय सगळं शरीर आहे, आणि मानव शरीरामध्ये हाडं आणि रक्त आहे. त्यामुळं आपला आणि त्या शरीराचा संबंध खूप दूर आहे, म्हणजे जमीन आसमानचं अंतर आहे. त्यामुळे आपण देवांना पाहू शकत नाही, आणि देव जरी भेटला तर आपण ओळखू शकत नाही. देव जे येतात आपल्या पुढं ते वायुरूपासारखे येऊन उभे राहतात आणि जातात. हा दिसले पांडुरंग, दिसले, भेटले ते असे म्हटले बरं का. ही सगळी कल्पना जी आहे ही चुकीची आहे. देव हिंदू धर्माचा जो देव सनातन परमात्मा जो आहे तो सगुण निर्गुण स्वरूपात जसाची तसाच आहे, आणि तो ओळखण्याची खूण म्हणजे श्रीवत्सलांछन चिन्ह.
नंदिकेश्वराचा उजवा पाय, भृगूचा उजवा पाय, नंतर सहस्रदेवाचा डावा पाय, असे त्यांच्या छातीवरती 3 चिन्ह आहेत. त्यापैकी एक जरी चिन्ह तुमच्या आलं मानवरूपात, मग हा त्याचा अंश अवतार किंवा कला अवतार असं मानलं जातं. परंतु मुख्य जो परमात्मा आहे तो पाहण्यासाठी आपल्याला एक विशेष प्रकारची साधना करावी लागते. वरण भात खाऊन किंवा आमटी खाऊन ही साधना पूर्ण होत नाही. भूतियान मार्ग, चेडे गोटे भूत खेते, भूतियान मार्ग लक्षण आहेत. याने ईश्वर प्राप्ती होत नाही. पितृवान मार्ग, याच्यामध्ये वरण भात खाऊन ते पितृ वायुरूपाने आपल्याला भेटतात. पण देवयान मार्गामध्ये प्रत्यक्ष देव आहे आणि तो देव प्रत्यक्ष आहे, तो प्रत्यक्ष आपल्याला भेटतो आणि त्याची आपण उपासना केली पाहिजे, साधना केली पाहिजे. ध्रुव बाळाला प्रत्यक्ष परमेश्वर भेटले आणि त्याला आढळपद दिलं. तशा प्रकारचे हे जे काही भक्ती मार्ग आहेत, वायुरूपाने देव आपल्याला भेटतो, प्रत्यक्ष शरीर रूपाने आपल्याला तो भेटणे किंवा दिव्य रूपाने भेटणे अवघड जातं. का तर आपली ताकद तेवढी नाही, तेवढा अभ्यास नाही. त्याने सांगितलं म्हणून आपण सांगितलं, तो बोलला म्हणून आपण बोललो. तू कुठे गेलता रे? दिल्लीला गेलता. काय काय दिल्लीला? अहो दिल्लीला राजवाडे आहेत, हे आहेत, हे आहेत, मंत्रिमंडळाचं मंडळ आहे, गप्पाडून का यमुना दिवाची. हा खरे, तुमचं मी ऐकलं, मीच सांगितलं. अहो मी पण दिल्लीला गेलो होतो, तिथं त्या यमुना दिवाचे तिथं गाठ आहे, तिथं असं आहे, तिथं मंत्रिमंडळ राहतं, आपलं राज्य ते चालतं. तो सांगतो त्याच गप्पा आपण मारतो. प्रत्यक्ष तो गेला होता तसं आपण जाऊन पाहायला पाहिजे, खरं आहे का तिथं. तशी गोष्ट जेव्हा तयार होईल तेव्हा आपल्या ईश्वर प्राप्ती होईल, तशी होणार नाही. भगवान कृष्णाने सांगितलं बा, लाख लोक भक्ती करत असतील ती एखादाच फक्त मला ओळखतो आणि जाणू शकतो, बाकीचं कोणी जाणू शकत नाही. मनात येईन असं लिखाण करून समाजाची दिशा भूल केली गेलेली आहे. प्रत्यक्ष जो परमात्मा आहे त्याची भेट ज्यांना झाली त्यांनी त्याच्यात थोडाफार अनुभव लिहून ठेवलेला आहे. त्याप्रमाणे आपण ते सगळं अभ्यास करतो, त्याप्रमाणे आपण सांगतो. आता त्यावेळेस परमात्मा भेटला एकनाथ महाराजांना, त्यांच्या घरी 14 वर्ष श्रीखंड म्हणून काम केलं. आता याच्यावर आपला विश्वास बसत नाही, कोणतरी काल्पनिक लिहिलं असं वाटतं. मग आता का नाही देव भेटत कोणाला? असं का नाही सांगत बा असं आहे? मग आता जर तुम्हाला देव भेटतो तर तुम्ही वानर आलं स्वप्नात, माकड आलं स्वप्नात, ते म्हणजे काय नंदी बैल आलं स्वप्नात, हे आलं स्वप्नात, ती हवा आली, ते असं झालं, हे सगळ्या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत. त्यामुळं आपला जो धर्म आहे तो लोळा पांगळा होत चाललेला आहे. सनातन धर्म परमेश्वर प्रत्यक्ष आहे निर्गुण सगुणामध्ये. ओम सहस शीर्षा पुरुष हा परमेश्वर आहे आणि त्याची आपला भेट घ्यायची. तेव्हा आपले जे देवदेवता आहे त्यांच्या मार्फत आपण त्यांना भेटू शकतो. जशा नद्या समुद्रात जाऊन मिळतात तसा परमेश्वराला आपण जाऊन मिळू शकतो. पण त्याची साधना काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भरपूर पाणी झालं तर नद्या समुद्राला मिळणार, जर भरपूर पाऊसच नाही पडला तर नद्या कोरड्या पडल्या कसं काय समुद्राला पाणी मिळणारच नाही. तशी तुमची जी भक्ती आहे वरकड भक्ती, खोटी भक्ती आहे, तात्पुरती गंध घाल पाणी लावा, अमुक कर तमुक कर, अंधविश्वास ठेवून भक्ती चालते. त्यामुळे हा परमात्मा पर्यंत आपण जाऊ शकत नाही, कारण नदी कोरडी आहे, ते समुद्र मिळत नाही. जेव्हा भरपूर पाऊस होईल तेव्हा नदीला महापूर येईल आणि मग ते समुद्र मिळते. तर जेव्हा भरपूर भक्ती करू, जेव्हा आपलं शरीर शुद्ध करू, पूर्ण करू, तेव्हा खरा परमेश्वर आपल्याला भेटतो, तो आशीर्वाद देतो आणि निघून जातो. असं उदाहरण आहे का? आहे ना. मी 5 वर्षाचा असताना आमच्या घरी स्वर्गातून प्रकाश आला भला मोठा. मग आम्ही वाढीव मंडळी सगळे जमा झाली. काय आलं म्हणे आपलं वाढीव बिघ्न. थोड्या वेळाने खाली पाहत होते ते
दत्त महाराज प्रत्यक्ष देव उतरले, त्यांच्यावर शिव 4 शिव कामधेनू वेदमाता सगळं साहित्य बोले, माँ मुझे बहुत भूक लगी, बोले घी में प्रसाद बनाए. मग आमची आई, नंतर आमच्या आईची आई, आजी, मावशा सगळ्यांनी स्वयंपाक बनवले. परिस्थिती सत्य परिस्थिती आहे. आणि जमले किती लोक, 400-500 लोक जमली त्या महाराजांना पाहायला. त्यांचा स्वयंपाक आम्ही केला, आमच्या आईवडिलांनी, आमच्या आजीने स्वयंपाक केला. आणि त्यामुळं त्यांच्या पुढे ती ताटं ठेवली. गायच्या तुपामध्ये केलेला स्वयंपाक त्यांच्या पुढे ठेवला, दही ठेवलं, नंतर फळांचा रस ठेवला, सोमरस ठेवला. आणि मग थोड्या वेळाने त्यांना म्हणले भोजन करा आमचे वडील. मग त्यांनी सांगितलं, हा बच्चे को इधर लाव, बोले. मग त्यांनी मला जवळ घेऊन काही मंत्र किंवा काही सांगितलं आणि म्हणले आता काय नाही, मी आपल्याला भेटण्याकरता स्वर्गातून आलेलो आहे. आणि त्यांनी आशीर्वाद दिला. मग त्यांनी ताटाकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यातून प्रकाश पडला आणि एका सेकंदामध्ये त्या ताटामध्ये काही राहिलं नाही, खडखडीत ताट. मग सगळे लोक आमचे त्यांच्या नमस्कार केला, लावून नमस्कार केला, भेटले. आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही आता येतो. मग ते पुन्हा आकाश महाराजांचं शरीर पाहिलं, तर त्यांचं शरीर वज्रमय कवच होतं. त्यांचं शरीर वज्रमय म्हणजे लोखंडासारखं वाटण्याक वाटण्यासारखं. मला आला अनुभव, त्यांचं शरीर त्यांनी मला जवळ उभं केलं, त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि मला म्हणलं बच्चा तुम अभी महान बन जाएंगे, बोले तपस्या करेंगे, सब समाज का उद्धार करेंगे, सबका कल्याण होगा, आपकी कृति सब समाज में रह जाएगी. अजून बरेच बोलले आणि हम इधर रहेंगे, बोले. मग त्यांचं शरीर जेव्हा मी पाहिलं हात लावून, त्या डोक्यावर हात फिरवते आणि तर लोखंडासारखं कडक शरीर म्हणजे वज्र कवच होत. आणि मग त्यांनी मला काही मंत्र विधी सांगितले आणि मग ते आकाश मार्गाने परत गेले. म्हणजे दिवस आहे. मला अनुभव मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला कोणाला अनुभव आला असेल तर तुम्ही देवाचं शरीर तपासलेलं मला सांगा. तुम्ही नुसते स्वप्न देवाला आणि तो समोर दिसला आणि ते असं असं झालं एवढं सांगतो. प्रत्येक 2 हजारो लोकांना भेटलो. सगळेजण मला अशी उत्तरं दिली, वायुरूप असतो, ते घनरूप असतो, ज्योतिरूप असतं, हे असं. अरे भगवान परमेश्वर प्रत्यक्ष आहे आणि तो आहे म्हणून आपण सगळे जग चाललंय हे लक्षात ठेवा. परमधामला तो परमेश्वर परमधामला आणि त्या ठिकाणी ते आहे. त्या दुलोकात जाण्यासाठी किंवा त्या परमेश्वर भेट घेण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे हे आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओम दिवान सानु स्तनयन्नचेकृत जौच यस्य पृथ्वीच धर्मभि इंद्रस्य सख्यं पवतेवीं चेविधि सोमः पुनाना कलेशे सुषेदतिहिं दिवान सानुरसेन. दुलोकांच्या सर्वोच्च स्थानी निनादत सोम आवाज करीत असतो. आता आपल्याला दिव्य लोक म्हणजे स्वर्गात जायचे आणि परिपूर्ण स्वर्गात जाणारा जो आवाज आहे, जी गती आहे ती आपल्याला सोमरसापासून मिळते. सोमवल्ली सुपर्णा असं वेदात वर्णन केलं. सुपर्णा, सुपर्ण म्हणजे मोठी पानं असणारी जी वनस्पती आहे. पर्जन्य हा पिता, त्याचा पाऊस हा पिता आहे. याचा अर्थ असा आहे सर्वात मोठं ज्याचं पान आहे असं जगामध्ये सोमवल्ली म्हणजे ज्याचं सर्वात मोठं पान आहे ते पान आहे 30 ते 40 फूट. कोणाचं? नारळाचं. उंची आहे जवळजवळ भरपूर उंच 100 फूट. आणि त्याचा पर्जन्य पिता म्हणजे पावसाचं पाणी म्हणजे त्या नारळामध्ये पाणी राहतं असं हे त्याचं गुह्य ज्ञानवेदात सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ समजणे अवघड आहे. ती सोमवल्ली 1 नंबरची. मग ऊसाची सोमवल्ली, फळांचा रस,
नारळाचं पाणी आणि आमरस हे नंबर 1 म्हणजे सोमरस आलेले आहेत. मग आता काय झाडांचे पान हे ह्या सोमरस रंग हिरवट आहे. हिरवट रंग आहे म्हणजे ही सेवन आपली साई बटणं जेव्हा शरीरातली पॉझिटिव्ह होती ना, तेव्हा हा हिरवा रंग आपला साई बटणं पॉझिटिव्ह करणार. आणि पॉझिटिव्ह केल्यानंतर आपला जो मेंदू 36,000 केंद्र आहेत ते उत्तेजित करणार. आणि उत्तेजित केल्यानंतर आपल्याला एक विशेष प्रकारची सामर्थ्य शक्ती प्राप्त होणार आणि होते. आणि त्यामुळं आपण प्रत्यक्ष परमेश्वराला पाहू शकतो, भेटू शकतो, त्यांचे संवाद साधू शकतो, बोलू शकतो. पुढे काय स्वानी पांडुरंग ज्ञानेश्वर वायू रूपाने माझ्याकडे आले, दिव्य रूपाने. पांडुरंग आपल्या सगुण रूपाने रुक्मिणी पण आली. म्हणले महाराज आम्ही आता इथंच मुक्काम करणार आहे 48 वर्ष. म्हणलं मग जो तुम्हाला द्यायला काहीच नाही बा. ते म्हणले आम्हाला रोज थोडं थोडं देत जा, आम्ही या ठिकाणी राहू आणि तुम्हाला जे सांगू ते काम करावं लागेल. म्हणलं काय काम करायचं? म्हणले ज्ञानेश्वरीवर तुम्ही भगवद्गीता आहे ना, भगवद्गीते ज्ञानेश्वरी आणि तुमचं असं तिन्ही मिळून एक नवीन वाङ्मय ग्रंथ निर्माण करायचा. त्यामुळं भगवान श्री पांडुरंग 48 वर्षे या अमृत मंथनेश्वर कल्की दत्त मंदिरात इथं राहिले. त्यांनी माझ्या हातून अनेक ग्रंथ लिहून घेतले. दत्त महाराज आले, सगळे आले. मी सगळे देव आले, सगळे काय काय वायू रूपात आले, काय घन रूपात आले. तर परमेश्वर प्रत्यक्ष जो आहे तो घनरूप आहे. कारण आकाशामध्ये पाण्याची वाफ होती, पाण्याची वाफ वर गेली म्हणजे स्वर्गात गेली आणि पुन्हा तिला हवा लागली ते खाली आले, पाऊस पडला. तशा प्रकारचं परमेश्वर सगुण निर्गुण वाटतो, परंतु सगुणच आहे. तो सगुण स्वरूपात जो आपल्याला भेटतो तो आपला ज्ञान होतं, प्रत्यक्ष ज्ञान होतं. त्याच्या भागवत पुराणाच्या 12 स्कंदात 22 श्लोकात सांगितलं, वासुदेवे भगवत सत्वहृदय स्थिते, ज्याचं हृदय पवित्र असन, फळ खात असन, दूध पिऊन राहत असन, त्याच्या हृदयामध्ये कल्की अवताराचं अंश अवतार प्रगट होईल. मग तो ओम स्वयंभू महाकल्की कले कालमळत प्रपातो परमात्मा धर्मवन कृतावतार. तर कृतावतार सर्वात मोठ्यात मोठा अवतार हा भगवंत घेणार आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपला अंश अवतार ठेवणार आहे आणि त्यामुळे याला भव्य मोठा अवतार म्हटलेला आहे. आणि कलिरूपाचा जो मळ आहे तो सगळा तो प्रत्येकाच्या शरीरातून धुवून काढणार. पण तो कधी? वासुदेव स्थिते, परमेश्वर आपल्या हृदयामध्ये वास्तव्य म्हणजे वास करेन तेव्हा. वास्तव्य वाचतो आपल्या शरीरात परमात्मा जो आहे त्याची 4 विभूती, प्रद्युम्न, वासुदेव, संकर्षण आणि अनिरुद्ध आहे. परमेश्वराच्या 4 विभूती आहेत. तर प्रद्युम्नाचा ये विरक्त गट, वासुदेवाचा वो, नंतर संकर्षण म्हणजे शंकराचा ये रक्तगट, अनिरुद्धाचा बी रक्तगट. अशा दृष्टीने ह्या 4 विभूती. मग 4 विभूतीचे जे ओम अँटीजन आहेत ते असे आहेत की ये बी रक्तगट म्हणजे गणेश ओम अँटीजन आहे, म्हणजे भगवंताचा परमात्माचा अंश ओम अँटीजन. ओ रक्त म्हणजे सुदर्शन ओम अँटीजन आहे, परमात्माचा अंश आहे. ये रक्तामध्ये शिवलिंगाचा अंश आहे, ओम अँटीजन आहे, तिचं परमेश्वराचा अंश आहे. बी रक्तगटामध्ये सूर्य अग्नी चक्र आहे, तर भगवंताचे अनिरुद्ध परमात्माचा अंश आहे, म्हणजे भगवंताची 4 विभूती. या 4 विभूतीचे सगळे जग आहे, याच्या बाहेर नाही. प्रत्येक जगातला मनुष्य कुठल्या धर्माचा कुठल्या तत्वात जरी असला तर त्यांच्या शरीरामध्ये आकार उकार मकर 8 मात्रा 4 मात्राचा वंश आहे. भगवंतांचा ओम नमो जिहाद म्हणजे भगवंताचे शास्त्र इथं आहे आणि ते शास्त्र सगळ्यांच्या वास्तव्य हृदयामध्ये आहे, आत्मा प्रत्येक शरीरात आहे. मग आपल्याला
परमेश्वराकडे जाण्याकरता दिव्य स्वरूप धारण करून जाणे आवश्यक आहे, कारण हे शरीर घेऊन ते जाता येत नाही. दिव्य शरीर धारण करावं लागतं. मग दिव्य शरीर धारण करण्याकरता दूर लोकातून जो इथं वृक्ष आलेला आहे, वनस्पती आलेली आहे, त्याचं नाव आहे सोमवल्ली. सोमवल्ली म्हणजे नुसत्या वेलीपासून नुसत्या वेलीच, आणि त्या वेलीचं खोड बनले, त्याला भली लांब मोठाली पानं आहेत आणि त्याला फळ येतात, त्यात पाणी आहे. म्हणजे नारळाचं झाड 30 ते 40 फूट लांबाचं पाणी, एवढं मोठं पान आहे. आणि हा नारळ तोडायचा, नंतर ऊसाचा रस ऊस आणायचा आणि मग बाकीचे फळ एक जागी त्या मोठ्या दगडाच्या उखळात कुटायची दगडाच्या मुसळाने, आणि ते कुटून झाली की त्यांचा एक जीव करायचा आणि मग तो आपलं पूर्वी चाळण नव्हती, मग लोखरीतून गाळायचा. तो गाळण्यात शुद्ध करायचा. तो शुद्ध झाल्यानंतर तो देवांना प्यायला द्यायचा आणि मग मानवाला पण प्यायला द्यायचा. होमामध्ये पण सोडायचं, कारण काय वायुरूप देव आहेत, प्रकाशमय अन्न ग्रहण करणारे त्यांना. ओम यज्ञवेद देवस्थानी धर्मानी प्रतेनाकम महिमा सर्वपुरुषांती देवा. पूर्वी यज्ञाची पूजा केली जायची. मग बोलायचं इंद्रदेवाय स्वाहा दत्तमिद्र म्हणून इंद्रदेव यायचा, स्वतः तो रस सोमरस प्यायचा, समाजाचा आशीर्वाद द्यायचा, निघून जायचा. म्हणजे हजारो लोकांमध्ये देव प्रगट होत होते. कारण त्यावेळेस जी प्रजा होती ती त्यावेळेला सोमरस पेत होती जास्त. अन्नधान्य त्यावेळेला कमी होतं, फळं जास्त होती, त्यामुळे सगळ्या प्रजेला सोमरस मिळायचा आणि सोमरसावरती सगळी प्रजा अभ्यास करायची. त्यामुळं परमेश्वराचा साक्षात्कार होता. ब्रह्मदेव आहेत, विष्णू भगवान शंकर आहेत, पण यांची जी शरीर आहेत ती वज्र कवचमय आहेत. मला जेवढे देव भेटले तेवढ्यांचे मी नाड्यातापासून शरीरापासून पाहिले. गप्पा नाही, सत्य आहे. तुम्हाला जर पाहायचं असलं तर तुम्ही पण माझ्यासारखी साधना करा, फळ खा, दूध पिऊन राहा 48 वर्ष, म्हणजे मग तुम्हाला त्याचा स्वानुभव येईन. गप्पा मारायची गरज नाही. परमेश्वर प्रत्यक्ष तुमच्या डोक्यावर ठेवीन. आशीर्वाद भगवान शंकर जे आहेत त्यांचं जे शरीर आहे ते ब्रह्मवज्र कवचमय आहे. विष्णूचं शरीर ब्रह्मवज्र कवचमय आहे. ब्रह्मदेवाचं शरीर ब्रह्मवज्रमय कवच आहे. ते नष्ट होत नाही कधीच, कारण वज्र कवच म्हणजे कासवाचं जे पाठ आहे, कासवाच्या जे पाठीवर ढाल आहे, गोळी मारली तर ते फुटत नाही, तलवारने हाणली तर तुटत नाही, आणि कशानेच काय होत नाही, असं इतकं पक्क याला म्हणते वज्र कवच. तर ते वज्र कवच हे देव आहेत. मग हे देव जे आहेत यांना भेटायचं कसं? तपश्चर्या केली पाहिजे एकनिष्ठ. साधं पारायण करायचं तुमच्या जीवावर येतंय, तुम्हाला कुठून प्रश्न भेटणार आहेत? इथून पंढरपूरला दिंडी जायला जीवावर जाते, ते कसं काय भेटायचं? घरात बसून एकादशी उद्या एकादशी करायची, ते सुद्धा तुमच्या जीवावर आली. एकादशीला रामप्रभूने सांगितले फळं खाऊन एकादशी करा, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष रामप्रभूचं जे मूळ स्वरूप आहे त्याचं दर्शन होईल. असे या विधीमध्ये लोक खात होते, फळं खाऊन ते उपवास करत. आता लोक खिचडी खातात, काय मजा मजा चालत. परमेश्वर प्राप्ती करायची आता मजा सुरू झालेली आहे, हजा सुरू झालेला आहे. कोणी परमेश्वराची भक्ती करीत नाही. कुठल्याही देवळामध्ये देव राहिलेला नाही, कुठल्याही माणसामध्ये दैवी शक्ती राहिलेली नाही. याचं कारण परमेश्वराचं जे खाद्य आहे सोमरस, ते कुठलाही माणूस रोज फळं खाऊन दूध पिऊन राहत नाही. कुठल्याही देवळामध्ये देव नाही, कारण तिथं पूजा करणारे पुजारी वगैरे साधक जे आहेत ते वरण भात आमटे खातात. म्हणून प्रत्येक देवळामध्ये पितर आहे. देवाला निवेद सुद्धा वरण भाताचा दाखवतो, शिऱ्यात दाखवतो, महानैवेद्य दाखवतो, महानैवेद्य शिऱ्याचा महानैवेद्य.
म्हणजे देवाला आमरस पाहिजे हा नैवेद्य त्याला चालत नाही. पायात चपला बूट घालून देवाला नैवेद्य चालतो नाही चालत. सनातनी जे देव आहेत त्याला लाकडावर स्वयंपाक करून सवळ्यामध्ये जेवण करावं लागतं, तेव्हा परमेश्वर प्राप्ती होते, तशी होत नाही. शिळं पाणी देवाला, चांगलं पाणी स्वतःला प्यायला अशी माणसं आहेत. चांगल्या बंगल्यात राहायला देव कुठं उकाड्यात ठेवलाय, त्याला एवढं झेंडूर लावला ठेवलाय देव उकाड्यात, तिथं पूजा करता. अरे काय, देवाचं घर मातीचं, तुमचं घर सोन्याचं. आता सध्या वस्तू अशी झाली, त्यामुळं सगळ्यावर देव कोपून निघून गेलेले आहेत. याचा पुरावा महाविष्णू पुराणामध्ये दिलेला आहे. गंगा गेली भगवान विष्णूकडे, म्हणले महाराज सगळ्या लोकांनी गंगे आमचं पाणी फार खराब करून टाकलं आहे. तो भगवान विष्णू म्हणाले, तुम्ही सगळ्यांनी भक्त तयार करा, डमे भक्त, आणि भक्त प्रत्येक देवळात सगळ्या ठिकाणी ठेवून द्या. आणि कलियुगाची 5000 वर्ष झाली, मग तुम्ही सगळेजण आपल्या स्वर्गात येऊन राहा. आता पृथ्वीवरचे देव जाऊन 126 वर्ष झालेले आहेत. आणि मग तेवढ्यात त्याने विचारलं गंगेने विष्णूला, का आम्ही यांना भेटायचं कसं, कोणाची इच्छा असली तर. त्याने सांगितलं जे सोमरस पिऊन राहतील ते आपल्या भेटायला येतील, मग आपण त्यांना भेटायला जाऊ. सोमरसाचा यज्ञ, फळांचा यज्ञ, सोमरसाचा यज्ञ करण्याची माणसं असतील त्यांना आपण भेटायला जाऊ, त्यांचं कल्याण करू. हे वरण भात खाणारे पितर तत्वाचे देव मंदिर, मंगळ वाकड्या तिकडे म्हणजे भूतियान मारले देव मंदिर, इथं आपण जाणार नाही आणि कोणाला भेटणार नाही. अशा दृष्टीने तुम्हाला प्रत्येकाला देवभक्ती करायची ना, आता उद्या एकादशी आहे, फळं खाऊन दूध पण उपास करा, दही खा, परमेश्वर तुमच्या जवळ येऊन भेटतं तुम्हाला. काय लोकांना साक्षात्कार होतो, दृष्टा होतो, देव भेटला, स्वप्नात आला म्हणला तो कल्याण चांगलं होईल, होतं चांगलं नाही असं नाही. देव कुठेतरी असतो, तो संदेश पाठवतो, छायामुळे आपल्याला तो भेटतो. प्रत्यक्ष आपलं का भेटत नाही, तर आपलं शरीर देवाचं शरीर सोन्याचं, आपलं शरीर मेणाचं, अशी परिस्थिती आहे. वरण भात खाणे, आमटे खाणे, देवाला तोच नैवेद्य दाखवणे. दिवस भ्रष्ट नैवेद्य देवाला दाखवला जातो, त्यामुळे देव नैवेद्य घेत नाहीत. सनातन जे धर्म आहे, सनातन जे देवता आहे, सगळ्या स्वर्गातल्या 33 कोटी, 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, हे 2 अश्विनी कुमार, असे म्हणून सगळे म्हणून 33 आकडे आहेत. 33 प्रकारचे देव आहेत, त्यांचे वंश भरपूर आहेत, पण ते आहेत 33 कोटी म्हणजे प्रकार. अशा दृष्टीने देव लोकांची संख्या वंश पृथ्वीवर आहेत. तर त्या दृष्टीने तुम्हाला जेव्हा तुम्ही अशी साधना करा, तर मोठमोठे साधू सुष्म म्हणून मी भेटलो प्रत्येक ठिकाणी, लई ठिकाणी भेटलो. हिमालय, नंतर तुमचं चित्रकूट, हे सह्याद्री, गिरणा, इथले बरेच साधू मला भेटले. तेव्हा बऱ्याच साधूंचं आमची चर्चा झाली. म्हणजे महाराज तुमचा आहार काय, तेव्हा आमचा आहार फलाहार आणि कंदमुळे खाऊन राहतो, काय काय मधून दूध पितात. असे हजारो साधू आहेत आपल्याकडे, नाही असं नाही. आणि त्यांना खरा परमेश्वर भेटतो, आपलं का भेटत नाही. तर आपलं शरीर गिधाडासारखं बनवलंय, वाटेन ते खा, देवाचं नाव घ्या, नाही चालत. हो, कलियुग नाहीच आहे, हे ब्रह्मयुग आहे. सत्ययुगमध्ये 2 डोळे, 2 पाय होते, 2 हात म्हणा होते का नाही. त्रेतायुगात 2 डोळे 2 हात आहेत का नाही. द्वापारामध्ये 2 डोळे 2 हात आहेत का नाही. कलियुगात आता तीच अवस्था आहे का नाही तुमची, आहे. पुढे काय बदल झालाय. काहीतरी डोक्यात भ्रमिष्ट विचार करून हे लिहिले गेलेलं आहे. कली, क्रोध, त्रेता, द्वापार ही 4 युग आहेत. ती नाव आहेत, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, तशा प्रकारची 4 नावं आहेत. असे किती अनंत कोटी तुमची कलियुग होऊन गेली, अनंत कोटी सत्ययुग होऊन गेली. सांगायचा मुद्दा असा, कितीतरी योग होऊन गेले आणि पुढं पण होणार आहेत, आता पण चालू आहेत. यामुळं माणूस घाबरतो, सत्यवाला आपलं कसं काय होणार. तुम्ही जन्मापूर्वी तुमचा जो ओम अँटीजन आहे, तो तुमचा एबी रक्तगटाचा ओम अँटीजन गणेश स्वरूप जन्मापूरचा,
आणि नंतर जन्म ओचा सुधन चक्र ओम अँटीजन हा जन्मपूर्वीचा. नंतर ए रक्तगटाचा तुमच्या जन्मावरचा शिवलिंग ओम अँटीजन आहे. आणि तुम्ही जन्माला येण्यापूर्वीचा बी रक्तगटाचा सूर्याग्निचक्र हा ओम अँटीजन आहे. आणि त्याच अंशाने तुम्ही आता जन्माचा तुमचा आता सुद्धा गणेश अँटीजन, सुधन अँटीजन, शिव अँटीजन व बी अँटीजन, सूर्याग्निचक्र अँटीजन हा तुमच्या शरीरामध्ये आहे. आणि आता तुम्ही समजा ह्याच अवस्थेत राहून सोमरस पेले तर तुमचा तो विकास होईल, वाढ होईल. तुम्ही जर उपवास केला नाही तर वाढ होणार नाही. का? अहो मटकी घ्या, मटकी, आणि ती भिजू घाला. काही मटकीला मोड फुटतात, काहीला फुटतच नाहीत. ज्यांच्या मोड फुटतात त्या मटकीचं रूपांतर ही जीवनसत्वात आणि चांगल्या वरच्या क्वालिटीत होतं. तशा प्रकारचं माणूस जो भक्ती करीन त्याला नवीन स्वरूप प्राप्त होऊन तो ईश्वर प्राप्त करू शकतो, पाहू शकतो. व सत्य लोक आहे, वैकुंठ आहे, कायला स्वर्ग लोक सगळं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी, त्यांचा अंत लागत नाही. आणि त्या सगळ्या अनंत कोटी ब्रह्मांडात आपल्याला फिरायचं असेल तर सोमरस प्यायचं. मग आता अनंत कोटी ब्रह्मांडात कोण कोण फिरलो? श्रीराम वशिष्ठ ऋषी फिरले, कृष्ण फिरले, सगळं ब्रह्मांड पाहिलं त्यांनी, सगळं पाहून आले, फिरून दाखवलं त्यांनी. त्याचं कारण आहे की आपला जो आत्मा आहे, त्या आत्मा जो तो आत्मा आहे, तो आत्म्याचं आपलं शरीर आहे, दिव्य शरीर, सूक्ष्म शरीर शरीरामध्ये. त्याचा सोमरस पेला पूर्ण विकास होतो. म्हणजे मटकी भिजू घातली तर मोड येते, नाही भिजवली मोड येणार नाहीत. तसं तुम्ही सोमरस प्याला, देवाची भक्ती केली तर तुमचा विकास होईल. तसा होणारच नाही. उड्या मारून काय होणार नाही, योगाभ्यास करून काय होणार नाही, देवाला पाणी घालून काय होणार नाही. कारण परमेश्वराचा जो नियम आहे सोमरस पिण्याचा तो तुम्ही सोडून दिलेला आहे. त्यामुळं तुमचा विकास जगात होत नाही, झाला नाही. करून घ्यायचा असन तर साधू संत ऋषीमुनी जे तपस्वी आहेत, फळं खाऊन कंदमुळे खाणं राहणे, त्यांच्या भेटी घ्या, तुमचा विकास होईल. परमेश्वर तुम्हाला साक्षात्कार भेटतोच. दूर लोकांच्या सर्वोच्च स्थानी आपल्याला तो नेऊन पोचवतो. हा सोमरस तो आवाज करीत असतो. नारळाच्या पाण्यात आवाज होतो, खुळखुळ वाजतो, आपण वाजवलं का? आता या प्रकारे आवाज होते. दुसरा कोणत्या वनस्पतीचा आवाज होतोय का? हिमालयामध्ये म्हणे ती सोमवल्ली आहे, तिला कुठं फळं आहेत का? अहो ते दांडकी आहेत नुसती वाढलेली. ऊस आहे, ऊसाचा रस आहे, ऊसाचा रस काढा, फुसफुस आवाज येतो. म्हणजे याचा अर्थ असं आहे का रस सोमरस जो आहे तो आवाज देतोच. त्याचा प्रकाश पडतो, वनस्पती प्रकाशते, त्याच्या चमकते, सूर्यासारखी वनस्पती चमकते, चमकू शकते. ज्या ऊसामध्ये किंवा ज्या नारळाच्या झाडामध्ये दिव्य शक्ती आहे, ते झाड रात्री चमचम पान करतात, हे लक्षात ठेवा. असे काही औदुंबराचे आपले नारळ झाडं आहेत. तो सर्व उच्च स्थानी आपल्याला नेऊन पोचवतो. म्हणजे जिथं परमेश्वर ते जायचं असेल तर सोमरसाची साधना कायम केली पाहिजे, भजन कीर्तन केलं पाहिजे, गायत्री मंत्र म्हणला पाहिजे. सोमरसाच्या गुणधर्माने स्वर्ग लोक आणि पृथ्वी लोकांमध्ये प्रकाश केलेला आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवर पण राहता येतंय, स्वर्गात पण जाता येतं. एकच माध्यम म्हणजे सोमरस पिणे, फळांचा रस साधना करणे, उपासना करणे, तेव्हा परमेश्वराची भेट होते, सत्य समजतं. आपला म्हणे राम म्हणे मांसाहारी करत होता, मग तो देव कसा झाला? कोण म्हणे असं होते, सगळं खोटं आहे. याचं कारण आहे की देव प्रत्येक मनुष्य ज्याला साधना करायची, ईश्वर प्राप्तीची, तो सोमरसच पितो ना. राम प्रभू कंदमुळे खात होते, कृष्ण दही लोणी आणि फळं खात होते, म्हणजे सोमरस पित होते, सोमरसचा आधार घेत होते, म्हणून ते देवरूप झाले. त्यांचं आता अजूनपर्यंत आपलं अस्तित्व जाणवत. देव आपल्याकडे वायुरूप येतात का घनरूप येतात?
देव आपल्याकडं वायुरूप पण येतात आणि घनरूप पण येतात. ज्योतिरूप येतात का अदृश्य रूपाने येतात. ज्योतिरूपाने येतं अदृश्य, नाना प्रकारचं रूप धारण करतो. पण खरा परमेश्वर जो आहे तो ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात समृत दशांगुलम हा परमेश्वर आहे. त्याची भेट झाल्याशिवाय कुठल्या देवांना, देवींना आणि साधू संतांना समाधान शांती मिळत नाही. ज्यांना भेटलं त्यांचं कल्याण झालं. त्या सोमरस पितांना त्याला सोन्याच्या भांड्यात ठेवावं लागतं किंवा चांदीच्या भांड्यात, असं वेदात सांगितलं आहे. कारण का, आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला शास्त्रीय कारण पण आहे की सोनं जे आहे त्याच्यामधून अल्फा किरण आरपार जातात, ओम आणि सोमा किरण आरपार जातात. परंतु गॅमा आणि बेटा किरण जे अणुबॉम्बचे आहेत ती किरण सोन्याच्या धातूतून वर जात नाही, त्याला तो अडथळा तयार होतो. आता या ठिकाणी विज्ञान आणि विज्ञानाचं रहस्य हे सांगितलेलं आहे की सोन्याच्या भांड्यातच हा कलशामध्ये सोमरस ठेवायचा. सोमरस अनेक प्रकार आहेत, हजारो प्रकार सोमरस आहे. 1 नंबर नारळ, ऊस, आमरस, फळांचा रस हे 1 नंबरमध्ये मोडतात. बाकीचे काय असतील ते मस्रूप वगैरे वनस्पतीपासून ते बनवतात, दाखवलं जातं, पण ते खरं नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की सोमरस जो आहे हा सोन्याच्या भांड्यात ठेवला जातो. कारण काय, याचं कारण असं आहे की हा सोमरस सोन्याच्या भांड्यात ठेवला कलशात, मग त्याचे गुणधर्म वाढतात. आपण हे सोन्याच्या भांड्यामध्ये फळांचा रस ओतला आणि 2-3 मिनिटांनी तो पिलो का चांदीच्या भांड्यातून, तर आपल्या शरीरामध्ये नवीन गुणधर्म तयार होऊन त्याचा पेशीवर परिणाम, सगळ्या शरीराचं नवीन अवयव बनवतो. वडाच्या पारंब्या, पिंपळाच्या सगळ्या पारंब्या फुटतात, तशा प्रकारचे आपले सगळी शरीरात जे अवयव आहेत, डोळे, कान, नाक, पाय, हात, याच्यामध्ये बदल घडतो, ते नवे अवयव तयार होतात. हे सोमरसाचं लक्षण आहे. आता याच्यामध्ये अणुबॉम्ब जर उद्या पडला तर आपण कशा जागायची भीती आहे. आणि अणुबॉम्ब पडला तर तुम्ही अणुबॉम्ब चावून खा, तुम्हाला काहीच होणार नाही. याचं कारण सांगतो की सोन्याचं भांड, नंतर जस्त, शिस, याच्यामधून अल्फा किरण आरपार जातात. ते आपल्या जीवपेशीचं, नंतर आपल्या तांबड्या पांढऱ्या लागणाऱ्या पेशींचं आणि प्लेटनेस म्हणजे चपट्या पेशींचं संरक्षण करतो. सगळ्या अवयवांचं संरक्षण करतो. हाडं कुजून देत नाही, हाडं मजबूत ठेवतो. बुद्धी नष्ट होऊन देत नाही, उच्च कोटीची बुद्धी प्रकट करतो. ऐश्वर्य, सन्मान, पदव्या सर्व ठिकाणी याचाच विजय होतो. युद्धात इकडे सगळ्या ठिकाणी विजय होऊन त्यांना मिळवून हा सोम परमात्मा आहे. आणि त्याच्यामुळं आपलं शरीर ब्रह्म वज्र कवचमय बनतं. याला पुरावा काय, आता नारळाचा सोमरस घ्या, यातनं नारळाचं पाण्यात सोम पिलो. नारळाच्या आतमध्ये खोबरं आहे, हा नाजूक भाग आहे, म्हणजे आपली सगळी नाजूक इंद्रिय सुद्धा व्यवस्थित होतात आणि त्यांना संरक्षण म्हणजे करंटी आहे नारळाची. तसं आपल्या शरीरावरती प्रत्येक पेशीवर ब्रह्म वज्र कवच तयार होतं आणि पेशीचं आयुष्य 120 दिवस राहतं. 120 दिवस. सोमरस पिणारी माणसं आहेत, फळं खाणारी, त्यांच्या जीवपेशीचं आयुष्य 120 दिवस आहे. आणि जे पितर वगैरे आहेत, आता याच्यात ते तिराने वागलं तर मग 40% भूतिवान मार्गातल्या जीवपेशी राहतात, जगतात. नंतर तर आणि 80 दिवस पितृवान मार्गाचे पेशी जगतात आणि 120 दिवस फळाहार करणाऱ्या माणसाच्या जीवपेशी जगतात. इतकं महत्व आहे. फळाहार करणारा सोमरस पिणारा माणूस 100पेक्षा जास्त दिवस जगू शकतो.
पितृयान मार्गाचा वरून भात आमटी खाणारा माणूस 60-70 मध्ये जातो, 50-60 मध्ये. आणि मांसाहारी करणाऱ्या माणसाचं काही खात्री वाटत नाही, त्याचं आयुष्य कधी त्यांनी ठरवायचं. तर अशा दृष्टीने हे सगळं सोमरसाचा प्रभाव आहे. स्वर्गात जाणे, स्वर्गात प्रवेश मिळवणे हा आपला विषय आहे. आजचं प्रवचन आहे 105व आणि त्या दृष्टीने संशोधन आहे. आपण स्वर्गात जाऊन येऊ, पाहून तिथं जाऊन येऊ शकतो का? येऊ शकतो, कारण राम प्रभू अवतार होते, मी ते गेले. आपण सर्वसामान्य माणसं आहेत, पण आपण सोमरस पेल्यानंतर स्वर्गाची हवा कशी आहे, तिथलं काय वातावरण पाहू शकतो, दिव्य ज्योतीने जाऊन येऊ शकतो. इतकं पॉवर्स आहेत. तर त्याच्यामध्ये सर्व गुणधर्म प्रकट होतात. आता देवांशी मैत्री कशी करायची, इंद्राशी मैत्री कशी करायची, हे सोमरस पेल्यानंतर आपण इंद्रदेवाशी मैत्री करू शकतो आणि त्यांच्याबरोबर संवाद साधू शकतो. याचं कारण असं आहे की आपण ज्या वेळेस सोमरस पितो त्यावेळेस सुद्धा इंद्रदेवाला सोमरस दिला जातो. तेव्हा त्याची आपली शरीराची समपातळी होती. आता या 2 भांडी ठेवली, एक काचेचं भांडं ठेवलं 5 फूट उंचीचं, आणि इकडे एक बकेट ठेवली, दुसरी एक प्लास्टिकची 5 फूट उंचीची. भांडी दोन्ही वेगवेगळे आहेत हे आपल्याला कळलं. जे काचेचे भांडे किंवा सोन्याचं भांडे आहे ते आपण 5 फूट ठेवलंय भरून, इकडे काचेचं भांडे ठेवलंय 5 फुटाचं, मध्ये एक नळी जोडलेली आहे. इकडे देवाचं सोन्याचं म्हणजे देव आहे, इकडे काचेचं म्हणजे मानव आहे. आणि त्या सोन्याच्या भांड्यामध्ये 5 फुटामध्ये आपण पाणी भरलं, पाणी, आणि मधली नळी बंद केली, तेव्हा ही नळी इकडे जी काचेचं भांडं म्हणजे मानव आहे त्याच्यात ते आलं नाही. मग मधली नळी काढली, मधली नळी काढल्यानंतर ते पाणी जे होतं 5 फुटाचं ते पुन्हा काचेच्या भांड्यामध्ये आलं, 2.5 फूट झालं, आणि या सोन्याच्या भांड्यात 2.5 फूट झालं. म्हणजे इंद्रदेवाचं ब्रह्मवज्र कवचं शरीर आहे, आपलं हाडामांसाचं शरीर आहे, पण सोमरसामुळे दोघांच्या जीवनाची पातळी सम झालेली आहे. मग आपला इंद्र भेटणार, इंद्र आपल्यावर बोलणार, मग आपलं इंद्राबरोबर बोलल्यानंतर मग पुन्हा आपण देवाशी संबंध साधणार, मग आपल्याला स्वर्गलोकात प्रवेश मिळणार. अशा दृष्टीने हे सगळं महत्त्वाचा मुद्दा आज आपण तुमच्यापुढे मांडलेला आहे. सोमरस पेल्यानंतर तो कशातून प्यायचा, सोन्याच्या किंवा चांद्याच्या भांड्यातून प्यायला पाहिजे, तुमची झटपट प्रगती होईन. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव गोविंद गंगा मैया की जय. सर्व जगांचा एकम सत परब्रह्म पूर्ण परमेश्वर शिरोक्षक्ष भगवंत. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्रावृत दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीरामचंद्र कलिकत्ता महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वं स्वयं शक्तिपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गमाता की जय. कालभैरवनाथ की जय. शनीश्वर महाराज की जय. खंडेश्वर महाराज की जय. हनुमान की जय. सर्व देव देवता की जय. साधू संतन की जय. सर्व मानव समाजाचं कल्याण असो. सर्व रक्तगट वेद मुश्किल सर्व अभ्यास करो, त्यांना ईश्वर प्राप्ती हो. सोमरस प्या, देव पा, फळ खा, देव पा. हरिओम दत्त. ओम शांत.